अरे मनुवादी सरकार होश में आओ, 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 अरे मोदी सरकार हाय 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तसं नाही, अरे होत तसं नाही, अरे या सरकारचं करायचं काय, अरे या मनुवादी सरकारचं करायचं काय, अरे या मनुवादी सरकारचं करायचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सरकारचं करायचं काय, अरे या सरकारचं करायचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वर्गीकरण रद्द होत कसं नाही, वर्गीकरण रद्द, जाती जाती भांडत लावणाऱ्या देवेंद्र फडणवीस, अरे देवेंद्रचं करायचं काय, अरे देवेंद्रचं करायचं काय, त्यांचं बी करायचं काय, आपले दलाल त्यांच्यात मिळाले त्यांचं करायचं काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, अरे होत कसं नाही, होत कसं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अरे उपवर्गीकरण रद्द, उपवर्गीकरण रद्द, होत कसं नाही, होत कसं नाही, अरे होत कसं नाही, अरे या मोदी सरकारचं करायचं काय, अरे या फडणवीस सरकारचं करायचं काय, अरे आनंद बदरचं करायचं काय, अरे आनंद बदरचं करायचं काय, अरे मोदी सरकार औरंगाबादच्या या मागेला वंदन करतो, त्या भूमिपुत्रांना वंदन करतो, त्यांनी आंबेडकरी चळवळीला एक दिशा दिली, संघर्षाचा एक इतिहास दिला, नामांतराची लढाई ही पेटवली, चेतवली, लढवली आणि जिंकली. या संपूर्ण माझ्या भीम बांधवांना मानाचा एक सलाम करतो. नेताजी इकडे बोललो. माझ्या भाषणाची सुरुवात जरी लांबलचक झाली असली तरी मी माझ्या भाषणाच्या शेवटाला आलेलो आहे. दोस्तांनो, समाजाने एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे, थोडं आपण इतिहासाच्या मागं जायला पाहिजे. या आर्य लोकांनी, मनुवाद्यांनी सर्वप्रथम वर्णभेद करून आपल्याला या ठिकाणी तुकड्या तुकड्यात वाटलं. वर्ण झाल्याच्या नंतर वर्णाच्या नुसार त्यांनी आपल्याला कामात वाटलं, त्यानंतर जाती जातीत वाटलं. पण 1956 नंतर आमच्या समाजात ज्या दिव्य पुरुषांनी जन्म घेतला, असे दलितांचे मसीहा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेचं जे कवच दिलं आणि त्या घटनेच्या माध्यमातून, संरक्षणातून जो माझा समाज पुढे गेलाय, तो मोठं दुखणं या मनोवाद्यांच्या पोटात तेव्हापासून उठलं. आणि जब मेरा समाज काबिल है तो कोशिश करके मेरे समाज को तुम हरा नहीं सकते, और जब ये मनुवादों की कोशिश नाकामयाब होती तब वो साजिश करते. आणि आता जो आपल्यावर आलेलं जे काही संकट आहे हे मनुवाद्यांची एक मोठी साजिश आहे. आपलं आरक्षण कड हे ज्या पद्धतीने केलंय ही मनुवाद्यांची साजिश. दोस्तांनो, आज नगर समितीचा अहवाल असू द्या, वर्गीकरण असू, हे आंदोलन हे एका दिवसात संपणार नाहीये. हा लढा प्रदीर्घ चालू राहील जोपर्यंत अंतिम विजयापर्यंत आपण पोहोचत नाही, तोपर्यंत तुमच्या प्रत्येकांबरोबर या लढाईत कोबरा संघटनेचा एक सैनिक म्हणून, तुमचा छोटा भाऊ म्हणून आम्ही या लढाईत प्राणपणाने लढू. आणि भाषण द्यायला काही जात नाही दोस्तांनो. ईद का जवाब पत्थर से देंगे, ठीक है, देंगे पत्थर से, पण आता ठिकठिकाणी डागल्या जाणाऱ्या बंदुकीच्या गोळीचा जवाब तुम्ही कशाने देणार. आणि ही जी दहशतवादाची लढाई आहे, हा मनोवादी दहशतवाद जो आहे त्याला आपल्याला संघटनेच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून, संविधानिक पद्धतीने शांतपणे कायद्याच्या मार्फत ही लढाई द्यायची आहे.
गैरप्रसंग रस्त्यावर येणं असो, आंदोलन करणं असो, धरणं करणं असो, लढाई लांबची आहे, विजय फार मोठा आहे. त्यासाठी धैर्यही तेवढंच मोठं पाहिजे आणि आपापसातले हेवे दावे सोडून जी काही दिशा आंबेडकरी चळवळीला या औरंगाबादच्या मातीने दिली. मला वाटतं नांदेडमध्ये कार्यक्रम होणं आता झाला नाही, पण औरंगाबादमध्ये पहिला कार्यक्रम झाला. मराठा मोर्चानंतर सर्वात पहिला मोर्चाही औरंगाबादमध्येच निघाला दलित समाजाचा. तर अशीच ताकद आणि दिशा देण्याचं काम इथल्या नेत्यांनी करावं, इथल्या आंबेडकरी विचारवंतांनी करावं, इथल्या समाजसेवकांनी करावं. आणि तुमच्या या प्रयत्नांना आमची नेहमीच एक ढाल म्हणून आम्ही पुढे येऊ एवढंच बोलतो. याच ठिकाणी थांबतो. जय भीम. या पिढीला त्यांच्या भौतिक गरजा पुरवण्यासाठी आरक्षणाची आम्हाला गरज आहे आणि आरक्षण ही कोणाच्या बापाची हे नाही आहे, कोणी आम्हाला दिलेलं नाही, ते आम्ही आमच्या हाताने मिळवलेलं आहे. आमच्याजवळ कमीत कमी 2,500 वर्ष जो अन्याय झाला त्यामुळं आम्ही ह्या आरक्षणातून आम्ही आमच्या समाजाच्या बरोबरी करतो आणि कोणत्या परिस्थितीत आम्हाला हे मान्य आहे. तुमचा परिचय सांगून द्या. मी भारतीय दलित प्रोग्राम विद्यार्थी संघटनेचा महाराष्ट्राचा अध्यक्ष विनय.